जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईमध्ये कलम 144 लावली आहे, ड्रोनला परवानगी बंद केली आहे. ड्रोनची नाही आवश्यकता, परंतु 144 त्यांनी 18 तारखेपर्यंत लावलेली होती. आता माहिती नाही मला, परंतु आता आमचा नाविलाज आम्ही जाणार आहेत. आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 144 लागू केला होता म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती. तुम्ही पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही. 26 जानेवारी त्यांनी कारण दाखवलेलं हो नाही ते ठीक आहे, त्यांचं असू शकतं, परंतु आम्ही त्यांच्या 144चा आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण 18ला न जाता 20ला जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20ला. मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्हच आहे, नरेंद्र पाटलांनी म्हटलं. नाही मिळालंय, प्रश्नचिन्ह फिरण्याचं काय संबंध, मिळालं. 54 लाख नोंदी सापडल्यात, परिवारांना मिळायला लागलं. 2-2.5 करोड मराठ्यांना आताच मिळाले, थोडं राहिले आता मिळालं. छत्रपती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायचे जाहीर केलेलं आहे, एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले. तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का? नाही नाही, राजकारण माझा विषय नाही आहे. मी सामाजिक काम करतोय, समाजासाठी काम करतो, करत राहणार. जालन्यात कुणबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती, आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळे आमच्यावर जास्त अन्याय होते आणि या सर्व दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते. मग आता त्याचं उत्तर ते देतील ना, मी कसं देणार त्याचं उत्तर? अंतरवली सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री प्लॅन होतं आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो, कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या 5-5 महिने टिकत नसतं. कारण वेळोवेळी त्याला विचारायचं, त्याला सांगायचं, शब्द विचारायचे. इथं तुम्हाला भिडायचं, कोणाला विचारून बोलायचं म्हणलं इथं सोपं नाही. इथं चांगल्या बत्ती बोलू होती. 20 तारखेला आमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला, आणि व्यवस्थे संदर्भात सरकारसोबत काही चर्चा वगैरे काही? नाही आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं, पण आम्ही तयारीने चालू व्यवस्था करून सगळी. तेवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त, आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे. काही निरोप आलाय का? नाही काय नाही निरोप. सेनेचं असं म्हणणं आहे की आमचं आरक्षण आम्हाला द्या. मूळ आरक्षण आमचे हकदार आम्ही आहोत. मराठ्यांना नंतरच्या पहिले आम्हाला आरक्षण द्या. आम्ही जे डॉक्युमेंट दिले ते टोपे साहेबांना, त्यांनी त्याचा गैरवापर केला. मराठा कुणबी एकच आहेत ना, वाईनदेशी मराठा असे त्यांचं आमच्या नोंदी सापडल्यात. आमच्या पुरतं आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्यात, आडमटपणा नाही आहे. सरकारी नोंदी सापडल्यात, त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणार आहे, गेला आता. चलो धन्यवाद भाऊ. धन्यवाद.